रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रिलायन्स नागोठणे टाउनशिपच्या मैदानात रायगड जिल्हा कबड्डी प्रशिक्षण शिबिराला जोरदार सुरुवात। शिवसेना नेते प्रसाददादा भोईर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव। श्री गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी प्रशिक्षण शिबिर 2025चा शुभारंभ रिलायन्स नागोठणे टाउनशिपच्या मैदानात नुकताच करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाददादा भोईर जे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सैनिक तथा NIS कबड्डी प्रशिक्षण मंगेश घासे यांच्या नेतृत्वात कबड्डी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला आहे। या प्रशिक्षणात संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 10 ते 15 वयोगटाचे 100 मुले-मुली खेळाडूंचा सहभाग आहे। हे शिबिर दिनांक 26 एप्रिल 2025 पासून दिनांक 4 मे 2025 या कालावधीत चालणार आहे। हे कबड्डी प्रशिक्षण शिबिर ग्रामीण भागातील उदयोन्मुख आणि होतकरू खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असून त्यांना कबड्डीचे तंत्र कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती व शिस्त या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे। हे शिबिर सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत चालणार आहे। या शिबिरात मंगेश घासे यांच्या समवेत राष्ट्रीय खेळाडू नितीन शेळके, माजी सैनिक कुमार कुथे, वरुण पाटील, माजी सैनिक अमृत गदमळे, विजय भोईर, दिनेश घासे, जितू कुथे, समीर कोकाटे, जगदीश पाटील, शुभम शेळके आदी सहाय्यक प्रशिक्षण म्हणून काम पाहणार आहेत। यावेळी शिव विभागातून सैन्यात भरती झालेल्या युवराज पाटील, प्रथमेश म्हात्रे यांचा प्रसाददादा भोईर व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन किशोरी गट निवड चाचणी स्पर्धेत मुंढानी शिव बेनसे नागोठणे पहिल्यांदाच जिल्ह्याचे उपविजेता पद पटकावल्यामुळे सुवर्ण पदक देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले। दरम्यान काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनाने सुसज्ज व भव्य मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। तसेच अनेक सहकारी की ज्यांनी आज हा कबड्डी प्रशिक्षण शिबिर आणि फिटनेस शिबिर जे आयोजित केलेलं आहे। आणि खरं तर मी कालपासून बघतोय की केवळ तालुक्यातूनच नव्हे तर रायगड जिल्ह्यातून मला या शिबिराविषयी अनेक जणांचे फोन आले, अनेक जणांची विचारणा झाली। जिथे जिथे जातोय तिथे तिथे या शिबिराची चर्चा होते। कारण प्रत्येकाचं म्हणणंच हे आहे की एकतर कबड्डी हा खेळ आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाचा, आपल्या रक्तातच, आपल्या जीन्समध्ये असलेला हा खेळ। आणि जेव्हा या खेळाविषयी कुठे स्पर्धा असल्या किंवा त्याविषयी कुठे शिबिर असलं त्याचं उत्सुकता निश्चित सगळ्यांच्या मनात असते। आणि विशेषतः लहान मुलांसाठी अशा प्रकारचं शिबिर आयोजित केल्यामुळे की आपल्या या मुलांमध्ये कौशल्य निश्चित आहे। कबड्डीचं कौशल्य मी नेहमीच सांगतो की जन्मजात आपल्या या मुलांमध्ये या खेळाचं कौशल्य असतं। कारण आपल्या या रांगड्या मातीतलाच हा खेळ आहे, आपल्या या खाऱ्या मातीतला हा खेळ आहे। त्याच्यामुळे याचं कौशल्य आपल्याला जन्मजात उपजत असतं। परंतु त्या खेळाला आधुनिक पद्धतीचं तंत्र आणि आधुनिक पद्धतीचे जे नियम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे लागू आहेत ते आपल्या या मुलांना माहिती असणं, त्याची त्यांना जाणीव असणं हे गरजेचं आहे। आणि त्याच उद्देशाने या सर्व मंडळींनी या शिबिराचं आयोजन केलं। खरोखरच अत्यंत भरभरून असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला दिसतोय। आणि अत्यंत उत्साहाने कोणताही कंटाळा न करता तुम्ही सर्व लहान लहान मुलं या आपल्या या खेळावरती प्रेम व्यक्त करताय, त्याच्याविषयीची तुमची जे काही चिकित्सा आहे ती व्यक्त करताय आणि तुमची आवड या खेळाविषयी या माध्यमातून तुम्ही सिद्ध करताय। खरं तर मित्रांनो की तुम्ही जेव्हा आपल्या या खेळाविषयी जेवढा जास्तीत जास्त अभ्यास कराल तेवढा या खेळाला आता पुढे भविष्य आहे। मी नेहमी सांगतो की क्रिकेट नंतर आता कबड्डी या खेळाला एक ग्लॅमर प्राप्त झालंय। प्रो कबड्डी सारखे मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आता या खेळाला उपलब्ध झालेत आणि मग त्या माध्यमातूनच
एक चांगलं करिअर म्हणून या खेळाकडे बघण्याची संधी आता या तरुणाईला उपलब्ध झाले. तुमच्या पिढीला अजून चांगले दिवस, ज्याला ज्याला या खेळामध्ये करिअर करायचं आहे त्यांना निश्चितच अजून चांगले दिवस या खेळाच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांना खरोखर या खेळाविषयी प्रेम आहे, ज्यांना या खेळाविषयी आवड आहे आणि या खेळामध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी निश्चितच थोडंसं फिटनेसवर आपलं लक्ष दिलं पाहिजे, आपलं कौशल्य सुधारलं पाहिजे. आणि म्हणूनच अशा शिबिरांची फार मोठी गरज या आपल्या विभागामध्ये निश्चित जाणवते. आणि आज तुम्ही सगळ्यांच्या प्रयत्नाने अशा प्रकारचं शिबिर इथे संपन्न होतोय. मी अगदी कालच याविषयी चर्चा केली. जसे रायगड जिल्ह्यातून अनेक जणांना या शिबिरामध्ये याची इच्छा आहे, परंतु फार लांबून इथे सकाळी पहाटे लवकर येणं बऱ्याच जणांना शक्य नाहीये. मग अशा वेळी निवासी आपल्याला शिबिर घेता येईल का, अशी देखील चर्चा आम्हा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून करण्यात आली. आणि या ठिकाणी मी ग्वाही देतो की पुढल्या वर्षी निश्चित असा प्रयत्न की निवासी अगदी 8 दिवसाचा आपल्याला शिबिर इथे घेता येईल का. मग त्या ठिकाणी अजून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अजून प्रशिक्षक किंवा खेळाडू इथे आणून त्या माध्यमातून आपल्याला हे शिबिर अधिकाधिक प्रगल्भ करता येईल. त्या दृष्टीने देखील आमचे सगळ्यांचे निश्चित प्रयत्न असणार आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हा या सगळ्या टीमला, मंगेश घासे, त्यांचे सहकारी कुमारजी कुथे, तुम्ही सगळेच जे मंडळी आज या मुलांसाठी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेत आहे. आणि अगदी बऱ्याच जणांनी आपल्या नोकरी ला सुट्टी घेऊन किंवा रजा टाकून या ठिकाणी या मुलांसाठी इथे आवर्जून सगळेजण उपस्थित झालेत. त्यामुळे खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. वर्षानुवर्ष तुमचा हा जो प्रयत्न आहे त्याला निश्चित फळ येणार आहे. कारण एक नवीन पिढी तुमच्या माध्यमातून घडते, त्याचा जे काही आनंद आहे तो निराळाच असतो, तो शब्दात व्यक्त होणारा नसतो. त्याच्यामुळे निश्चित तुमचं या विभागावर फार मोठं उपकार असणार आहेत. आणि विशेषतः मी नेहमी सांगतो की स्विमिंगच्या जे काही आता स्पर्धा आहेत की आमच्या या विभागामध्ये अनेक मुलांना पोलीस किंवा आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या स्विमिंगमुळे अनेक चांगल्या चांगल्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. विशेषतः मी नाव घेईन की आमचे पवार किंवा दत्तात्रय यांनी या विभागामध्ये अशी टीम तयार केली की त्यांच्यामुळे अनेक जणांचं भविष्य आणि त्यांचं करिअर बनलेलं आहे. आणि मग त्याच प्रकारचं